हॅलो फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत पंक्च्युएशन. व्हॉट इज पंक्च्युएशन? द इंग्लिश लँग्वेज हॅज अ सिस्टम ऑफ सिम्बॉल्स अँड साइन नोन ॲज पंक्च्युएशन. वाक्यासाठी पूर्ण होण्यासाठी वाक्य कुठं थांबायचं यासाठी लागणारे सगळे मार्क्स, साईन, चिन्ह याला आपण पंक्च्युएशन असं म्हणतो. वाय डू वी नीड पंक्च्युएशन? याची का गरज पडते आपल्याला? पंक्च्युएशन shows us how to structure sentence and how each sentence should be read. सेंटेन्स वाक्य कसं वाचायचं आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, रचना कशी आहे ही दाखवण्यासाठी आपण पंक्च्युएशन वापरत असतो. सो वी नीड पंक्च्युएशन इन दिस सेंटेन्स. ओके, फर्स्ट इज फुल स्टॉप. सी हियर, मार्क्स द एंड ऑफ अ सेंटेन्स. वाक्य संपल्यानंतर आपण पूर्णविराम देतो, त्याला म्हणतात फुल स्टॉप. क्लोय वेंट टू द शॉप, शी बॉट सम स्वीट्स. बघा, तुम्हाला दिसेल एक वाक्य संपल्यानंतर आपण फुल स्टॉप दिलेला आहे रेड मार्क्समध्ये. इट इज कॉल्ड फुल स्टॉप. कॉमा म्हणजे काय? स्वल्पविराम. कॉमा इंडिकेट्स a natural pause in a sentence or it is used to separate item in a list. दोन गोष्टी वेगळ्या दाखवण्यासाठी, सेपरेट दाखवण्यासाठी किंवा नॅचरली एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला जिथं थोडं थांबायचं आहे हे दाखवण्यासाठी, नॅचरल पॉज दाखवण्यासाठी आपण हा यूज करत असतो. स्टॅसी वेंट टू हर फ्रेंड्स ॲनीज हाऊस, शी लव्स टू गो देअर. ओके, इथं आपण थांबलो हाऊस नंतर. Adam bought apples, bananas, pears and grapes from the market. Next आहे exclamation mark. Marks the end of a dramatic statement or sentence. सिंपल आहे. एक्सक्लेमेशन सेंटेन्सच्या शेवटी आपण एक्सक्लेमेशन मार्क देतो. नॉट फक्त एक्सक्लेमेशन सेंटेन्सच्या नाही, तर जो स्पेशल शब्द असतो त्या शब्दाच्या मागे आपण उद्गारवाचक चिन्ह म्हणजेच एक्सक्लेमेशन मार्क देत असतो. स्टॉप अचानक बोललेलं आहे, एकदम घडलेली गोष्ट असते. अचानकपणे शब्द जेव्हा बाहेर निघतात तोंडातून तेव्हा आपण हे चिन्ह यूज करत असतो. डोंट रन इन टू द रोड, अशा प्रकारे, किंवा अलास, व्हॉट, या प्रकारच्या शब्दांना आपण एक्सक्लेमेशन मार्क लावतो. क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क इंडिकेट द एंड ऑफ अ क्वेश्चन. प्रश्नाच्या शेवटी आपण क्वेश्चन मार्क लावतो, प्रश्नचिन्ह लावतो. हाऊ आर यू, हा झाला प्रश्न, त्याच्या मागे आपण लावणार प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क. हाऊ लॉंग इज द बस जर्नी टू लंडन फ्रॉम कॅम्ब्रिज. ओके, कोटेशन मार्क. कोटेशन मार्क एखादं वाक्य बोलल्यानंतर स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीने जेव्हा वाक्य बोललेलं जातं त्याला आपण अवतरण चिन्ह लावतो, म्हणजेच कोटेशन मार्क्स लावतो. ओके, सी हियर, इट इंडिकेट्स डायरेक्ट स्पीच. लक्षात ठेवा, हा डायरेक्ट स्पीच दर्शवतो. कोणी वाक्य बोललं आहे हे आपल्याला समजतं, दर्शवतो. आय लव्ह टू रीड अ बुक सेड स्टॅसी. म्हणजे स्टॅसीने हे वाक्य, हे सेंटेन्स बोललं आहे याच्यावरनं आपल्याला कळतं. इन्व्हर्टेड कॉमामध्ये, अवतरण चिन्हामध्ये आपल्याला हे बघायला मिळतं आहे. बघा, व्हॉट डिड यू डू एस्टरडे आस्क लुसी. ओके, नंतर आहे लिप्सिस पॉइंट. इट इंडिकेट ओमिटेड वर्ड्स ऑर टू ॲड इफेक्ट टू अ सेंटेन्स. म्हणजे काही शब्द ओमिट केले म्हणजे गाळून टाकले आहेत हे आपल्याला दर्शवतं आणि एक वेगळा इफेक्ट त्या सेंटेन्समध्ये, वाक्यामध्ये झालेला आपल्याला दिसतो. सी हियर, शी वॉक इन टू द शॉप देन वॉक स्ट्रेट बॅक आउट. म्हणजे काहीतरी गोष्ट घडली आहे आणि ती सरळ बॅकआउट निघून गेली. पहिली ती शॉपमध्ये गेली, मग आपण इक्लिप्सिस पॉईंट टाकले आणि मग त्याच्यावर नंतर वाक्य आहे देन वॉक स्ट्रेट बॅक आउट. इथं ओमिटेड वर्ड्स ओमिट केले आहे, काय घडलं मधात ते सांगितलेलं नाही. लक्षात ठेवा, असे आपल्याला स्टोरी बनवताना तुम्हाला हिंट दिली जाते तेव्हा असतात. आलं लक्षात? एक वाक्य छोटंसं अर्ध वाक्य असतं, मग पुन्हा डॉट डॉट असतात, पुन्हा छोटं वाक्य असतं, म्हणजेच इक्लिप्सिस पॉईंट.
हिच्यातले वर्ड ओमिट करून आपल्याला स्टोरी बनायला लावलेले असतात बनवण्यासाठी. सी हिअर नेक्स्ट सेंटेन्स इज सॉरी आय फॉरगेट माय होमवर्क. सेड इट डाऊन. पॉज फॉर इफेक्ट. आता हा पॉज फॉर इफेक्ट दर्शवला आहे, फक्त पॉज दर्शवला आहे. सॉरी कारण सांगितलेलं नाही त्याने, म्हणून इथं इक्लिप्सेस पॉईंट्स घेतलेले आहे. आय एम नेवर गोइंग टू बी एबल टू डू धिस सेड स्टॅसी. आय एम नेवर गोइंग टू बी एबल टू डू धिस, पण काय ते सांगितलेलं नाही, म्हणजेच ओमिट केलेलं आहे. सो हिअर ऑल्सो वी यूज इक्लिप्सेस पॉइंट. पण हायपन used to join words or to separate syllables in a word. म्हणजेच काय, दोन वर्डला सेपरेट दाखवायचं आहे आणि तो सोबत पण आहे हे दर्शवण्यासाठी. बघा आता, शी इज व्हेरी सेल्फ कॉन्फिडंट. सेल्फ कॉन्फिडंट हा एकत्र शब्द आहे, दोन वेगळे शब्द आहे पण मिनिंगफुल एक आहे, सेल्फ कॉन्फिडंट. म्हणून इथं आपण हा हायफन यूज करतो. हर सन इज गोइंग टू बी 4 years old. समजलं कशा प्रकारे यूज केलेलं आहे, वाक्य नीट बघायचं आहे. नेक्स्ट इज स्लॅश. फॉरवर्ड स्लॅश इन यूज टू इंडिकेट द वर्ड्स ऑर. आता हा स्लॅश म्हणजे काय, ऑर दर्शवतो, बरोबर. अँड कॅन बी यूज टू सेपरेट द डे, मंथ अँड इयर. इयर, मंथ, डे सेपरेट करण्यासाठी सुद्धा आपण डेट जेव्हा लिहितो तेव्हा ते टाकतो ना, हां, त्यासाठी की सेपरेट आहे हे दर्शवण्यासाठीही तो यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल, प्लीज एक्सप्लेन टू द लॉयर व्हेन ही ऑर शी अराइव्ज. स्लॅश. ऑर मीन्स स्लॅश. द डेट टुडे इज 1 February 2017. ओके, बघितलं तुम्ही डेट कशी टाकलेली, आपणही तशीच टाकतो. तर हे सेपरेट करण्यासाठी आपण इथे यूज केलेलं आहे. लक्षात ठेवा स्लॅश. ओके. नंतर नेक्स्ट इज इन डॅश. लॉंग डॅश दॅट कॅन बी यूज इन्स्टेड ऑफ कॉमा, कॉलम और ब्रॅकेट. कॉलम, कॉमा किंवा ब्रॅकेट हे न दर्शवता जेव्हा लांब पॉज घेतला जातो तेव्हा हा इम डॅश यूज केला जातो. दिस ॲड्स इम्फॅसाइज और इन्हॅन्स रीडेबिलिटी. सी हिअर, आय कांट वेट टू सी ॲमी, माय बेस्ट फ्रेंड, ऑन संडे. इथे बघितलं आपण ओमिट केलेले आहेत. ओके, वाक्य असं तोडून बोलल्यासारखं वाटतं आपल्याला, आहे ना. कॉमा, कॉलम, ब्रॅकेट हे सगळे त्यांच्या ऐवजी आपण एम डॅश यूज केला. एम डॅश लक्षात ठेवा. माय पॅरेंट्स आर विजिटिंग टुमारो, आय हॅव मिस देम सो मच. ओके. नेक्स्ट is n dash. It indicates a period of time. वेळ दर्शवतो की किती वेळ झाला आहे. रेंज ऑफ नंबर्स ऑर डिस्टन्स आणि अंतर दर्शवतं यापासून तोपर्यंत, या पद्धतीने. शी लिव्ह इन अ लंडन फ्रॉम 1999 टू 2005. ओके, तर हा एन डॅश हा दोघांमधला अंतर, डिस्टन्स दर्शवतो. द नंबर्स रेंज फ्रॉम 1 to 20. द फ्लाइट फ्रॉम दुबई टू UK इज व्हेरी लॉंग. सी हिअर, राउंड ब्रॅकेट, parenthesis. Separate extra information from the rest of the sentence or add emphasize. म्हणजेच काय, एखादं वाक्य दिलं आहे त्याची इन्फॉर्मेशन सेपरेट वेगळी अजून काहीतरी सांगायचं असेल तर आपण हा ब्रॅकेट यूज करतो. कॉमास कॅन रिप्लेस देन विदाऊट चेंजिंग द सेंटेन्स. म्हणजे सेंटेन्स चेंज करायची गरज पडत नाही. सी हिअर, ऑन द वीकेंड्स विजिट जेम्स, माय बेस्ट फ्रेंड.
yesterday yesterday in bracket Friday was the last day of school. म्हणजे आपल्याला yesterday फ्रायडे आहे हे दर्शवण्यासाठी आपण ब्रॅकेटमध्ये राऊंड ब्रॅकेटमध्ये फ्रायडे लिहिलं. ओके, म्हणून आपण राऊंड ब्रॅकेट यूज केला. समजलं? ब्रॅकेट यूज बाय द एडिटर टू इंडिकेट एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. जेव्हा एखादी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायची असेल तेव्हा आपण हे यूज करतो. द बुक स्टेट्स when climbing it mountain, it is important to be very safe. The book states that when climbing it, आता कुठं क्लाइम्बिंग हे दर्शवण्यासाठी आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिलंय माउंटेन. इट इज इम्पॉर्टंट टू बी व्हेरी सेफ, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. ओके.